न्यूज 18 लोकमत पुणे. जालना जिल्ह्यामध्ये 9 वर्षांपासून प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरचा मौजपुरी इथं पर्दाफाश करण्यात आला. बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावरती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं छापा टाकला. हा डॉक्टर दारू पिऊन रुग्णांवरती उपचार करत होता आणि त्याच्या दवाखान्यात घातक औषधी आढळलेल्या आहेत. मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ गोदाम या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. सिद्धार्थ, 9 वर्षांपासून त्या ठिकाणी डॉक्टर अवैधरित्या त्याचं काम करत होता आणि त्याचा पर्दाफाश करण्यामध्ये यश आलेलं आहे. काय नेमकी घटना आहे? निश्चितपणे हा धक्कादायक प्रकार आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून या डॉक्टरच्या बद्दल नागरिकांनी काही रुग्णांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या आरोग्य विभागाला. इतके दिवस आरोग्य विभागाने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र आता अधिकाऱ्यांनी मनावर घेऊन त्या ठिकाणी रेड मारली, त्याचा छापा मारला. तर विचित्र अवस्थेत हा डॉक्टर सापडलेला आहे. तर चक्क दारू पिऊन हा डॉक्टर छाप्याच्या वेळेस सापडला आहे. त्या आधी सुद्धा तो दारू पिऊन उपचार करायचा अशा पद्धतीच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि घातक औषधी त्याच्याकडे सापडलेल्या आहेत, ज्या रुग्णांना त्यांनी याआधी दिलेल्या आहेत. निश्चितपणे ही मोठी घटना आहे, कारण बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट अनेक ठिकाणी असतो. मात्र आरोग्य विभाग सुद्धा त्याला कुठेतरी थोडा कानाडोळा करतो, म्हणून अशा पद्धतीची जी हिंमत वाढत असते. गेल्या 9 वर्षांपासून हा डॉक्टर त्या ठिकाणी रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. मात्र आता त्या डॉक्टरला अटकही करण्यात आलेली आहे. तो अटक करताना सुद्धा दारू पिलेला होता. एकंदरीत त्या डॉक्टरकडे कसले सर्टिफिकेट आहेत का नाही आहेत, आता याचा तपास अधिकपणे आरोग्य विभागाला करावा लागेल. नक्कीच रुग्णांच्या जीवाशी हा सरळपणे खेळ असल्याचं दिसतंय. त्यामुळे प्रशासनाने अशा बोगस डॉक्टरांना शोधून काढणं अत्यंत आवश्यक आहे.